वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वासनेला दृढ चालवावे पुरे वसंताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन जे स्थळी सुखघना होईल तेथे जय रामा या भुवन त्रयी तुझविणे नाही कोणी तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी भूतात मी बालक जय जय रघुवीर समर्थ दासगुणामध्ये संहिता वाचन त्याला भगवद्गीतेच्या मध्ये संथ असं म्हणतात. तसं आपण याला दासबोधेचा आधी संहिता वाचन करतो आपण, त्यामुळे आपल्याला समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांच्या शब्दामध्ये आधी आपलं संवाद झाला की मग आपण त्याचं निरूपण करतो. तर समर्थांनी दशक 7 आणि समास 5 मध्ये द्वैत कल्पनादि निरसन सांगितलेलं आहे. द्वैत कल्पना निरसन यामध्ये द्वैत आणि अद्वैत याचे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. तर द्वैताचा सिद्धांत कसा आहे आणि द्वैतामुळे काय नुकसान होतं. द्वैत म्हणजे मी वेगळा आहे, मी काहीतरी स्वतंत्र आहे. स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्यांचं वर्णन समर्थांनी या समासात केलेलं आहे. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेची लाभले अनुसंधान. श्रोता म्हणतो की आपण जे केवळ ब्रह्म म्हणून सांगितलं आतापर्यंत याचा अनुभव तर आम्हाला आलेला आहे आणि याच वेळी मायेचं अनुसंधानही लागलेलं आहे. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे आता है द्वैत निरसे कवणे परी हो. अंतरंगात ब्रह्म प्रकाशात आहे आणि बाहेर माया पण प्रत्यक्ष दिसत आहे. तरी आता द्वैत कसे निरसन होईल ते आपण सांग. ब्रह्मही दिसतं आणि मायाही दिसते. मग आता इथं दोन वेगळे वेगळे दिसायला लागले. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जरी म्हणलं तरी अंतरंगामध्ये ब्रह्म वाटते आणि बाहेर तर माया दिसते. तरी आता सावधान एकाग्र कोणी या मन माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. यावर भक्ता म्हणाले की आता मन अत्यंत एकाग्र करून माया ओढली आहे. आता ब्रह्म कोणतं आहे ते आता नीट जाणून घे. सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्य मायेचा विकल्प ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. मनच ब्रह्म सत्य आहे असा सत्य संकल्प करतं आणि त्याच्या स्वभावानुसार मिथ्या मायेचा विकल्प निर्माण करून ते मनच द्वैताची बडबड करू लागतं. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षणी. जी ब्रह्मालाही जाणते व ती मायेलाही जाणते तिला सर्व जाणणारी म्हणूनच सर्व साक्षीण अशी तुरी अवस्था तिला म्हणतात. एक तुरीचे लक्षण जेथे सर्व जागपण सर्वची नाही कवण जाणेल गा. आता तुर्याचं लक्षण सांगतो असं ते म्हणाले. जी सर्व जाणते तिला तुरी अवस्था असं म्हणतात. पण जेथे सर्वच नाही म्हणजे तिथे सर्वच काही केवळ आभासच आहे तेथे तिला काय म्हणावं.
संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी, ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणो. ज्या मनाच्या योगे संकल्प आणि विकल्प उठतात ते मनच मुळात मिथ्या. तर मग वृत्ती कुठल्या आणि साक्षी तरी कोण आहे? कोणत्या प्रकारची वृत्ती माणसामध्ये निर्माण होते, त्याला साक्षीदार कोण आहे की नाही? साक्षत्व चैतन्य सत्ता, साक्षत्व चैतन्यत्व सत्ता, हे गुण ब्रह्माची या माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे. मायेच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षीत्व आणि चैतन्यत्व अशी सत्ता इत्यादी गुणांचा आरोप उगीच केला जात नाही. घटमठाचेनी जुणे त्रिविधा प्रकाश बोलणे, मायेचे खरेपणे गुणब्रह्मी. घट आणि मठ यांना केवळ व्यावहारिक सत्ता असते, पण त्यांच्या गुणामुळे प्रकाश जे गुण निराकार आहे, त्यामुळे आकाश जे निर्गुण निराकार आहे त्याची त्रिविध रूपे घटाकाश आणि मठाकाश या महत आकाश वर्णिले जातात. त्याप्रमाणेच मायेचा खरेपणामुळे परब्रह्मावर या गुणांचा वृथा आरोप केला जातो. जव खरेपण मायेसी तभी साक्षित्व ब्रह्मासी, माये अविद्येचे अरासी माये अविद्येचे निरासी द्वैत कैसे. जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंत ब्रह्मा साक्षित्व बाहेर केले जाते. ज्यावेळी अविद्येच्या आणि मायेचा निराश होतो तेव्हा द्वैत कसं शिल्लक राहील? मायेमुळे तर मनुष्याला सगळं द्वैत वाटतं, वेगळं वाटतं. जयास द्वैत भासले ते मन उन्मळ झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. म्हणून मन हे सर्व साक्षी असणारं मन हे ज्यावेळी उन्मळ होतं तेव्हा तुर्या रूपे ज्ञान मावळून जात. ज्याला द्वैत भासत होते ते मनच उन्मयन झालं की द्वैताचे अनुसंधान तुटून जात. येव द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली आणि वृत्त द्वैत कैसे. ज्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही वृत्तीचे संकेत असतात, वृत्तीच निवृत्ती झाली तर द्वैत आणि अद्वैत कुठे शिल्लक राहणार आहे? वृत्ती रहित जे ज्ञान त्याची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. वृत्ती रहित जे ज्ञान म्हणजे आत्मानुभव तेच पूर्ण समाधान, तेच माया ब्रह्माचं अनुसंधान पूर्णपणे नष्ट करू शकतो. वृत्ती रहित कोणत्याच मनामध्ये सत्व रजतम कुठल्याच प्रकारची वृत्ती राहिला नाही. म्हणजे जे ज्ञान म्हणजे आत्मानुभव. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत, ब्रह्मकल्पने रहित जाणती ज्ञानी. साधक ज्यावेळी सारासार विचार करू लागतो तेव्हा माया मिथ्या आणि ब्रह्म सत्य असा संकेत मनाने कल्पिलेलाच असतो. पण ज्ञानी लोक ब्रह्म हे कल्पने रहित आहे हे जाणतात. ब्रह्मामध्ये कल्पना नाही, मायेमध्ये कल्पना. जे मन बुद्धी अगोचर, जे कल्पने होणी पर, ते अनुभविता साचर द्वैत कैसे. जे मन बुद्धी इंद्रिय यांनी जाणता येत नसल्याने कल्पनेच्याही पलीकडे असतो, त्याचा खरोखर जेव्हा ऐक्यरूपाने अनुभव येतो तेव्हा द्वैत कसं शिल्लक राहील? द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. जोपर्यंत द्वैत असतं तोपर्यंत ब्रह्मानुभव येत नाही. जो मनुष्य आपपरभाव जीवनामध्ये आणतो, समरसतेने वागत नाही आणि विषमतेने वागतो, तोपर्यंत त्याच्या मनामध्ये ती मायाच असते, त्याला ते ब्रह्म तो जाणू शकत नाही. त्यामुळं अनुसंधानाची आवश्यकता आहे. कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी तेही कल्पना. कल्पना जर योग्य दिशेने केली तर ती मायाचे निवारण करते, मग ब्रह्माची प्रतिष्ठापना करते. पण कल्पना जर संशय निर्माण करत असेल तर मग निवारण होणं शक्य नाही. मग कुठेही श्रद्धा ठेवूनच काम केलं पाहिजे. खरं म्हणजे अंधविश्वास असतो, अंधश्रद्धा कधीच नसते. श्रद्धा ही नेहमी डोळसच असते. त्यामुळे अंधश्रद्धा शब्द 100% चुकीचा आहे, तो अंधविश्वास आहे. म्हणून ते सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना. कल्पनाच बंधन निर्माण करते, कल्पना समाधान मिळून देते. कल्पनेच्या योगे ब्रह्माचं अनुसंधान लागतं. कल्पना हवीच आहे. कल्पकला आणि कल्पकता, नुसती कल्पना डोळ्यात जमणार नाही, तर कल्पकता पण आवश्यक.
कल्पकते जर असेल तर कल्पनेला किंमत आहे, त्याचं समर्थन सांग. कल्पना, कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, कल्पना द्वैताची माता, कल्पना नेती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. द्वैताची आता कल्पनाच आहे. अरे पाहिले तर ज्ञान हे कल्पना रूपच असतं. माणूस मी बद्ध आहे अथवा मी मुक्त आहे या कल्पनेच्या जोगेच म्हणत असतो. मी एकदा गावाकडं गेलो आणि कुंभाराकडे गेलो. आम्ही असं बघितलं की त्याला विचारले, की जे गाढव तुम्ही सकाळी माती आणायला घेऊन जातात, हे गाढव तुमच्या घराजवळ एका रांगेत उभे असतात आणि रात्रभर ते हालत सुद्धा नाही. हे कसं काय शक्य आहे? आणि तुम्ही त्याला दोरी पण बांधत नाही. बघा, हे वास्तव सत्य बरं का. जे आता समर्थाने 20व्या ओळीमध्ये म्हणलं की कल्पना द्वैताची माता, कल्पना नेती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. की आपल्या अंतःकरणातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म जाणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दर्शनाचा भास निर्माण करेल. परंतु तीच कल्पना निर्मळ झाली तर स्वस्वरूपाची कल्पना येऊ शकते. कशा प्रकारचं? तर त्या कुंभाराने सांगितलं की संध्याकाळी गाढव आली की माझ्याकडे विधभर 2 विध दोरी आहे. त्या दोरीचे दोन्ही टोक मी हातात धरतो आणि गाढवाच्या एका पायाला फक्त ती दोरी अशी घासतो 2 मिनिट. ती दोरी घासली की गाढव सकाळपर्यंत हालत नाही. मग दुसऱ्या गाढवाला दोरी घासतो. असं करता करता 15-20 गाढवांच्या एका पायाला फक्त मी दोरी अशी थोडी फिरवतो. संपलं. ते सकाळपर्यंत जागचं हालत नाही. कारण त्यांना कल्पनेचं बंधन बसतं. ते असं समजतात की आम्हाला कुंभारानं बांधून ठेवलेलं आहे म्हणून हालायचं नाही. तशा प्रकारची कल्पना ही कशी आहे तर ती कल्पकता आहे. जर आपल्याला कल्पना जर साकार करायची असेल तर ती कुंभाराकडे कल्पकता असल्यामुळं ती कल्पना गाढवांना आली की मग आपल्याला बांधून ठेवली. वास्तवात कल्पना ही मायाच आहे. कल्पकता हे ब्रह्म आहे. त्यामुळे कल्पकतया की ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे ज्ञान, ब्रह्म म्हणजे बुद्धी, तत्वज्ञान, सगळं ब्रह्मस्वरूप. हा जो कुंभार आहे याला एका अर्थानं ब्रह्मज्ञान नाही कळत आहे. त्या ब्रह्मकल्पकतेनं माया कल्पनेला तो बंधन करून टाकतो. लोक तर कल्पनेत बंद पाहतात, मायामध्ये अडकतात. पण ते कुंभाराचा दृष्टांत आपण सगळ्यांनी कुठे येऊन विचारा तुम्ही. मी स्वतः विचारला, तुम्ही पण विचारून बघा. 2 वीज दोरीनं एका तुकड्यानं तो 20 गाढव संध्याकाळपर्यंत दोरी घासून शांत उभे करतो आणि सकाळपर्यंत गाढव जागची हालत नाही. म्हणून कल्पकता आणि कल्पना याचं माया आणि ब्रह्माचं लक्षण आपल्या सगळ्यांच्या थोडक्यात लक्षात आलं असेल. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एकांते निर्मळ स्वरूप कल्पी. आपल्या अंतरातील कल्पना अशुद्ध असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काही दृश्याचा भास निर्माण करतो. क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षणा एका पाहे विस्मित होणी. कल्पना अशी विलक्षण आहे की तिचे रूप क्षणोक्षणी पालटत असते. कधी ती माणसाला चिंतातूर करते तर कधी माणसाला शांतीचा अनुभव देते, कधी आश्चर्यचकित करते. विलक्षणच आहे. क्षणा एकांते उमजे, क्षणा एकांते निर्भुजे, नाना विकारे करीजे ती कल्पना जाणावी. कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो तर कधी क्षणात गोंधळ उडून जातो, काहीच समजून असं होतं. या प्रकारे नाना विकार जिच्यामध्ये उत्पन्न होतात ती कल्पना जाणून तर घेतली पाहिजे. खरे कशी आहे? कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. बघा किती व्यापकता सांगितली. कल्पना जरी मायारूप असली तरी काय काय होऊ शकतं? तर कल्पना ही जन्माचं मूळ आहे. कारण कल्पना ही भगवंताकडे वळवली गेली की भक्ती प्राप्त, मुक्तीला प्राप्त होते. अशा प्रकारे कल्पनाच मोक्ष देणारी आहे. असो ऐसे ते कल्पना, साधने ते समाधान, एरवी हे पतना मूळच की. असो याप्रमाणे या कल्पनेचा उपयोग जर ज्ञानप्राप्ती म्हणून साधन म्हणून जर केला तर तिच्या योगे शाश्वत समाधानी लाभू शकतं. पण तसं जर नाही केलं तर तीच जीवाच्या अधपतनाचं मूळ ठरतं. मला भगवंताचा भास व्हायला अशी मला जर कल्पना होऊ लागली तर माझा उद्धार झाला. पण देव नसतोच असा माझा निश्चय पक्का झाला तर अधोगती सुरू झाली. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ, हिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. बघा, कल्पनेचं निर्मूलन जर केलं तर ब्रह्मप्राप्ती पक्की आहे. म्हणून सर्वांचं मूळ कारण काय आहे तर कल्पना आहे. या कल्पनेला समूळ नष्ट केलं तर
म्हणजे काय तर परब्रह्माची प्राप्ती. श्रवण आणि मनन निजध्यासे ते समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये. यासाठी निरंतर श्रवण मनन निजध्यासन करावं लागतं. म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जात, काल्पनिकता निघून जात. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थ संशयो तुटून गेला. स्वस्वरूप अनुभवानं शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय होत असतो. दुसऱ्याच्या सांगण्याने होत नसतो, दुसऱ्याच्या अनुभवाने होत नसतो. तर स्वस्वरूप अनुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर विजय मिळवता येतो आणि त्या निश्चयामुळे संशय पण नष्ट होतो. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचे न उजेडे नासे तम. सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार तसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सत्य आणि परब्रह्म पुढे मिथ्या असलेलं कल्पनेचे कोडे शिल्लकच राहत. जैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान. तस ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावते की आपोआपच द्वैताचं अनुसंधान तुटून जातं आणि नष्ट होत. कल्पनेचे कल्पना उडे जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर नातुडे आकाश मार्गी. जसे जनावराच्या योगे जनावरास पकडता येते अथवा आकाश मार्गाने जाणाऱ्या एका बाणालाच दुसऱ्या बाणाने नष्ट करता येते, तसे कल्पनेच्या योगानेच कल्पनेचा नाश सुद्धा करता येते. शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नास्ते सबळ, हेची वजन प्रांजळ सावधायिका. शुद्ध कल्पनेचं बळ वाढलं की शबल कल्पना नाश पावते. या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावचित्त ठेवून ऐकला पाहिजे असं समर्थ म्हणतात. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. स्वतः निर्गुण ब्रह्माचं अनुसंधान करणं, सतस्वरूपाचं जराही विस्मरण न होऊ देणं, ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. सदा स्वरूप अनुसंधान करीत द्वैत्वाचं निरीक्षण, अद्य निश्चयाचे ज्ञान त्याची शुद्ध कल्पना. द्वैत्वाचं निरसन करून सदोदित स्वस्वरूप अनुसंधानाने परब्रह्माच्या अद्वैत स्वस्वरूपाशी दृढ निश्चय करणं हीच शुद्ध कल्पना जाणावी. अद्वैत कल्पितो शुद्ध, द्वैत कल्पितो अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना, जी द्वैत कल्पितेच्या कल्पते अशुद्ध कल्पना जाणार. द्वैत ही अशुद्ध कल्पना आहे आणि अद्वैत ही शुद्ध कल्पना आहे. या अशुद्ध कल्पनेला शबल असं म्हणलेलं आहे. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चयार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. अद्वैता संबंधी निश्चयार्थ हेच शुद्ध कल्पनेचं स्वरूप आहे, लक्षण आहे. उगीच द्वैताची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना असं म्हणतात. अद्वैत कल्पना प्रकाशे त्याची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरसी निरसे सबळ कल्पना. अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्याच क्षणी द्वैत नाहीस होत आणि त्याच क्षणी शबल कल्पना ही नष्ट होत. कल्पनेचे कल्पना सरे ऐसे जाणावे चतुरे, सबळ गेली या अंतरे शुद्ध उरली. याप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नष्ट होत, जे चतुर लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. शबल कल्पना नष्ट झाली की केवळ शुद्ध कल्पनाच उरते. शुद्ध कल्पनेचे रूप त्याची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होणे होय आपण. स्वस्वरूपाचं निरंतर अनुसंधान हेच शुद्ध कल्पनेचं रूप आहे. स्वस्वरूपास कल्पिता ती स्वतः तद्रूप होऊन जात. कल्पनेचे मिथ्यत्व आले सहजे तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी. ज्याप्रमाणे सहज ज्यावेळी तद्रूपता प्राप्त होते, जेव्हा शुद्ध कल्पना ही नाहीशी होते, म्हणजेच तिला मिथ्यात्व प्राप्त होते. आत्मअनुभवाने कल्पना समूळ नष्ट करता येते. जेची क्षण निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. ज्या क्षणी जो निश्चय डळमळू लागला की त्या क्षणी द्वैत उफाळून येतो. ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ शकतो. जैसे ज्ञान होता मळीन अज्ञानात प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे.
त्याप्रमाणे ज्ञान मलिन झालं की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. तसं होऊ नये याकरता अध्यात्माचं श्रवण अखंडित केलं पाहिजे. आता असं हे बोलणे झाले, आकांक्षा फेडू एका बोले, जया सद्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वदा. असो, आता हे बोलणं राहू द्या. तुझी शंका एका वचनाने नष्ट करतो. ज्याला द्वैत भासते ते मन हे तुझे स्वरूप नाही, हे लक्षात. मागील आशंका फिटली, इतकेन ही कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. ज्याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून ही कथा इथे संपलेली आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध करावे, सावध व्हावं असं समर्थांनी आग्रह केलेला. त्यामुळं संहिता वाचन संपलेला. समर्थांनी जी संहिता सांगितली ती अद्वैत कल्पना निरसनाची आपण मांडलेली आहे. आता याचं विवेचन करताना समर्थ काय म्हणतात, तर समर्थ असं म्हणतात की ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे. मुळात ब्रह्मच ज्ञान स्वरूप आहे. ते ज्ञान अखंड, अनंत, अविनाशी आणि पूर्ण. ब्रह्मज्ञान कसं आहे, ब्रह्मज्ञान म्हणा, तत्वज्ञान म्हणा, हे कसं आहे तर हे अखंड आहे, त्याचा खंड नाही. ते अनंत आहे, अविनाशी आहे आणि पूर्ण असतं, अर्धवट नाही. असे असता आपले ज्ञान मात्र कसं आहे, आपलं ज्ञान अखंड आणि खंडित आहे. शांत म्हणजे संकुचित आहे, बदलणारे आहे, अविनाशी नाहीये आणि पूर्ण नसून ते अपूर्ण. याचं कारण काय आहे बाबा असं, तर समर्थ म्हणतात की ब्रह्माचीच माया नावाची एक विलक्षण शक्ती. ब्रह्माचीच एक शक्ती, कल्पना रूपाने ती दृश्यात अवतरते. आता ब्रह्माची एक शक्ती, तिचं नाव माया आहे. ती कशी दिसते आपल्याला, ती कल्पना रूपाने दृश्यात बनवते. लोक कल्पना करतात, मी कार घेतल्यावर कसं होईल, माझं लग्न झालं मी कसं करेन, किंवा असं सगळ्या प्रकारची कल्पना करतात. आणि मग समर्थ असं म्हणतात की कल्पना ही माया जी आहे ती विलक्षण शक्ती, ती कल्पनेच्या रूपाने दृश्यात अवतरते. आणि मग लोक अनेक कल्पना करतात. कल्पना करणं म्हणजे स्वप्न बघत राहतात, जे कधी शक्य नाही. आणि मग त्याच्यामधून जीव मागे लागतो. ब्रह्माचं भान राखून ती प्रगटते, तेव्हा तिची तुरी अवस्था धारण. तिला सुद्धा भान आहे, ती काय बेभान नाहीये, पण तिला सुद्धा तुर्याची अवस्था प्राप्त होते. अशा प्रकारचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये मांडले. त्यामुळे हे वर्णन करताना कसं भान लुपून जातं, तर भोज राजाचा दरबार भरला होता आणि राजा सिंहासनावर बसला होता. इतक्यात एका व्यक्तीनं राजसभेत प्रवेश केला. त्याचे कपडे फार सुंदर आणि किमती होते. राजाने स्वतः उठून त्याचं स्वागत केलं. थोड्या वेळाने दुसरा माणूस आला. त्याचे कपडे फार जुने होते आणि साधे होते. राजाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो मुकाट्याने खाली जमिनीवर बसला. थोड्या वेळाने दरबारात चर्चा सुरू झाली, वादविवाद सुरू झाला. त्या जीर्ण शीर्ण कपडे घातलेल्या माणसाच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलत असा भास होत होता. या उलट भारी पोशाख घातलेला विद्वान फारसा बोलत नव्हता. जे बोलत होता त्यात काही दम नव्हता. दरबार बरखास्त झाला तेव्हा राजा साधे व हलके कपडे घालणाऱ्या माणसाच्या दारापर्यंत पोहोचवायला गेला. उलट भारी पोशाख घातलेल्या माणसाकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. दरबारातल्या सदस्यांना आश्चर्य वाटलं की हा भारी कपडे घालून आलेला जेव्हा माणूस आला तेव्हा राजा त्याला दारात स्वागतासाठी गेला होता, पण आता या फाटके कपडे घातलेल्या माणसाला दारापर्यंत सोडायला चाललाय, पण भारी कपडे घातलेल्या माणसाला ते सोडत नाही. एका जिज्ञासूने विचारलं राजाला, महाराज, पहिल्यांदा आपण ज्या माणसाला स्वतः उठून स्वागत केलं त्याच्याकडे जाताना पाहिलं सुद्धा नाही, परंतु ज्याकडे सुरुवात तुम्ही दुर्लक्ष केलं त्याला मात्र तुम्ही जातीने निरोप दिलात. राजाच्या गप्पा झाल्यानंतर असं काय घडण्याचं कारण काय? राजा म्हणाला, जेव्हा माणूस येतो तेव्हा आपण त्याचा पोशाख पाहतो, त्याच्या बाह्य रूपाचा आपल्यावर प्रभाव पडतो, परंतु निरोप देताना त्या व्यक्तीची विद्वत्ता, तिचं गुण आपण पाहतो. मी पहिल्यांदा पोशाखाचं स्वागत केलं आणि दुसऱ्या गुणवत्तेचं स्वागत केलं. मनुष्याची विद्वत्ता, सभ्यता आणि चातुर्य त्याच्या बोलण्यातून प्रगट. म्हणून विद्वत्ता पूर्ण वाणी हाच मनुष्याचा खरा अलंकार. म्हणून द्वैत आणि अद्वैत कळायला पाहिजे. मनुष्य भेदभाव करतो आणि शेवटी जर कल्पना जर पक्की असेल तर मनुष्याला खऱ्या गोष्टीचा शोध घेता येतो, असा दृष्टांताचा मतितार्थ आहे. म्हणून ती तुरी अवस्था धारण करते, ते भान लोपून ती प्रगटते,
तेव्हा खऱ्या अर्थाने जागेपण असतं. स्वप्न व गाढ झोप यामध्ये 3 अवस्था धारण करते. तुरी अवस्थेमध्ये ती शक्ती शारदा म्हणून विलसत असते. बाकीच्या 3 अवस्थेमध्ये ती वासना म्हणून वावरते. मनुष्याच्या जन्मच हा वासने संगी पुन्हा जन्म घेणे लागला. मनुष्याचा जन्मच हा वासनेमुळे झाला. पण या 3 अवस्था जे सांगतात की जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप, या 3 अवस्था मनुष्याच्या. आणि तुरी अवस्थेमध्ये जी शक्ती शारदा म्हणून विलसत, बाकीच्या 3 अवस्थामध्ये वासना वावरते. मनुष्याला तुरी अवस्था उत्पन्न करायची आहे, अलर्टनेस म्हणतात, की वासनेमध्ये पडून राहायचं, ते व्यक्तीने ठरवलं पाहिजे. म्हणून ते समर्थ सांगतात. म्हणून ती 3 अवस्थामध्ये वासना म्हणून वावरते. वासना उपाधी म्हणून काल्पनिक मर्यादा लागते. उपाधी लोकांना आधी व्याधी उपाधी सुद्धा एक बौद्धिक आजार आहे. निर्विशेष उपाधी विश्वव्यापी असल्याने ती सत्य संकल्प स्वरूपच असते. निर्विशेष, की जिला कोणापेक्षा विशेष आहे असं म्हणताच येत नाही, अशी तिची कुणाची तुलनाच होऊ शकत नाही, अशी उपाधी विश्वव्यापी असल्याने ती सत्य संकल्प असते. म्हणजे आपण कशा प्रकारचं चिंतन करतो, तर निर्विशेष उपाधी असली पाहिजे, नुसती विशेष उपाधी नसली पाहिजे. तर विशेष उपाधी म्हणजे पर्याय आपण पॅरल बघ, परंतु निर्विशेष उपाधी म्हणजे कोणाशी तिची तुलनाच होऊ शकत नाही अशी उपाधी. मग विशेषपणाने ते शांत बनले आणि मग प्रत्येक जीवाच्या संकल्पांच्या रूपाने अनुभवात दृश्यास येतो. जीवाचे संकल्प त्याच्या सूक्ष्म देहात राहतात, मृत्यू जरी झाला तरी, आणि स्थूल देहातून सिद्ध होण्याचे धडपडतात. जीव हा देहामध्ये प्रगट होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून हे जे जीवाचे संकल्प सूक्ष्म देहात राहतात आणि ते स्थूल देहामध्ये येण्यासाठी धडपड करतात. म्हणून मी देह आहे या संकल्पाच्या पोटी मी पापी आहे का पुण्यवान आहे, मी सुखी आहे का मी दुःखी आहे, मी चांगला आहे का वाईट आहे, मी श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे, इतके नाना कल्पनाचे अमाप पीक. काय करणार? एक नुसती साधी गोष्ट विचार केला, हे अमाप पिकणारं जे पीक आहे त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना आत्मानुभव येण्याची आवश्यकता. जोपर्यंत आत्मानुभव येणार नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाही, आणि हे कल्पनाचं पीक हे पिकतच आहे. अथेन्स शहरात एका देवळामध्ये उत्सव होता. प्लेटो या विचारवंताला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक आणण्यात आलं. मंदिरात आल्यावर प्लेटोने एक वेगळं दृश्य पाहिलं. जो यायचा बरोबर एक पशु घेऊन यायचा आणि देवासमोर उभे राहून त्याच्या धारदार सुरा चालवायचा. त्याचा बळी दिला गेला की लोक हसत हसत ओरडत नाचायचे. प्राण्यांची हत्या प्लेटोला बघेनाशी झाली. धर्माच्या नावावर चालले एक क्रूर आचरण पाहून तो प्लेटो खिन्न झाला. इतक्यात एक ग्रस्त प्लेटो म्हणाले, आज आपण आमचे सन्मानी अतिथी आहात, आपल्यालाही देवाच्या बळी चढावा लागेल. तुम्ही अतिथी आहात आणि तुमच्या हस्ते आम्हाला देवाला बळी द्यावा लागेल म्हणले. काय असं करावं लागेल. प्लेटोने थोडेसे पाणी आणि माती घेतली आणि मातीचे छोटस जनावर तयार केलं, बकरा तयार केला मातीचा, आणि तो देवासमोर त्याचा बळी घेतला. मातीचा बोकड तयार केला आणि तो तिथं कापला, त्याचा बळी दिला. अंधश्रद्धाळू लोक ओरडायला लागले. म्हणलं की श्रद्धा अंध नसते, पण आता अति झाल्यावर काय करत, ते ओरडायला लागले. ते म्हणले, कसले हे बलिदान, अरे असं कुठं असतं का, निर्जीव तुम्ही मातीचा बोकड केला आणि कापला. प्लेटोने उत्तर दिले, आपला देव निर्जीव आहे, तो खाऊ पिऊ शकत नाही, त्याला असाच बळी दिला पाहिजे. अरे तुम्ही देवाला बोकड कापता, कोंबडे कापता, जिवंत प्राणी कापता, तो जो देव आहे तो सजीव आहे का? नाही ना, दगड आहे, तो निर्जीव आहे. आणि मग निर्जीव देव काही खाऊ पिऊ शकतो का म्हणले तुम्ही दिलेलं? निर्जीव देवाला निर्जीवच बळी दिला पाहिजे, आणि तो बळी आम्ही देत आहे. तर मग हे असं म्हणल्यानंतर जो निर्जीव ते खाऊ पिऊ शकत नाही, मग त्याला न खाण्यापिण्याचाच बळी दिला पाहिजे. हे ऐकून इथले लोक चिडायला लागले. ते असं म्हणाले की आम्ही काय मूर्ख होतो का, आम्ही सर्व काय वेडे आहोत का? प्लेटो निर्भयपणे म्हणाला, आपण वेडे असाल किंवा मूर्ख असाल किंवा आपले पूर्व तसे असतात, ज्यांनी कोणी रूढी सुडी केली त्यांनी प्राण्यांचीच नव्हे तर करुणा, दया, कृतज्ञता सर्व मानवी मूल्यांची हत्या केली.
अरे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये करुणा कधी येणार, दया कधी येणार, कृतज्ञता कधी येणार? या सगळ्या मूल्यांची हत्या करणं म्हणजेच ही देवाला बळी देणार. देवतेच्या नावावर असले अघोरी कृत्य खपून घेणार नाही. धर्म हा दयेसाठी, परोपकारासाठी, अहिंसेसाठी असतो. हिंसा, अंधविश्वास, हत्यासाठी तो नसतो. दुसऱ्याचं जीवन जगवणे हा धर्म आहे. जगा आणि जगू द्या हे धर्माचं मूलतत्व आहे. मी या मंदिरात तेव्हाच पाऊल टाकेन जेव्हा आपण ही दृष्ट रूढी काढून टाकू. धर्माच्या नावावर चाललेला अधर्म नष्ट करण्यासाठी मला प्राण द्यावं लागलं तरी हरकत. अशा प्रकारचं प्लेटोची भूमिका. म्हणजे आपण सगळेजण एकच आहोत, वेगळं कोणी नाही. ही द्वैत कल्पना जिथे जिथे असते कुठल्या प्रकारची, ती द्वैत कल्पना अत्यंत घातक असते. या द्वैत कल्पनेला व्यापकता देण्याचं काम अनेक लोकांनी केलं. त्यातलं हे उदाहरण असं आहे. शिवाय जगातील वस्तूशी आणि व्यक्तीशी आणि घटनांशी जीव माझेपणाचा काल्पनिक संबंध जोडतो. प्रत्येकाला असं वाटतं माझ्याबद्दल काहीतरी तुम्ही बोलले, माझ्याबद्दल काहीतरी चाललेलं आहे. म्हणून व्यक्ती हा त्या वस्तूशी, व्यक्तीशी आणि घटनांशी उगीच जवळीक करण्याचा प्रयत्न करतो, काल्पनिक संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. माझी माणसे, माझा पैसा, माझं घर, माझं सगळं, माझेपणाने जीव पाहत. तेथे देहच ना माझा नाही, तिथं वस्तू कशी राहील? अरे भगवंताने हा पांचभौतिक देह दिलेला आहे. हा पांचभौतिक देह आपला नाही. कारण हा पांचभौतिक देह पांचभौतिक विज्ञानामध्ये विलीन होऊन जातो. मग मी माझाच नाहीये, ही वस्तू, व्यक्ती, आता मी माझा असणं कसं शक्य आहे? वास्तविक ईश्वराने रचलेल्या आणि चालवलेल्या जगामध्ये आपण 5-50 वर्षे फक्त पाहुणे आहोत. कोणावर कशावर आपली कशाची सत्ता नाही, पण अनेकावर आपली मालकी सांगतो. ईश्वराच्या मालकीच्या जगामध्ये आपण आपल्या काल्पनिक मालकीचा संसार मांडतो. हे सगळं परमेश्वराच्या मालकीचं आहे. तरी सुद्धा आपण आपल्या काल्पनिक मालकीचा संसार थाकतो. आपण खरोखर ज्ञानस्वरूप ब्रह्मच आहोत, पण अज्ञानामुळे आपण सीमित आणि शांत झालो अशी खट्टी कल्पना आपण केली. त्यामुळे या कल्पनेच्या बाहेर आलो पाहिजे आपण. मला कल्पना नाही, तुम्ही असं कराल. लोकांना कल्पनाच नाही. तर नेमकं ज्ञानाचं खरोखर स्वरूप आपण ब्रह्मच आहोत हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. एकदा आशुतोष मुखर्जी जेव्हा कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू झाले, तेव्हा त्यांना इंग्लंड जाण्याची संधी मिळाली. लक्षात घ्या, आशुतोष मुखर्जी हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू पण होते. त्यांना त्या काळामध्ये इंग्लंडला जायची संधी मिळाली. ते स्वतः विलायतेला जाण्यात उत्सुक होते. कोणाला देशात जावं वाटत, म्हणून परदेश गमन करण्यासाठी ते त्यांच्या गावी गेले. आईची परवानगी केली. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना जायची परवानगी दिली नाही. मुखर्जी अत्यंत मातृभक्त असल्यामुळे त्यांना विदेशी जाण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. आणि म्हणजे आई शब्द काय असते, आईचा शब्द म्हणजे प्रमाण. आईच्या इच्छेवरून ते काहीच करत नव्हते. त्यावेळेस लॉर्ड कर्झन हे भारताचे गव्हर्नर जनरल, त्यांना ही वरील गोष्ट कळाली. त्यांनी मुखर्जींना बोलून घेतलं. ते म्हणाले आपण इंग्लंडला गेलंच पाहिजे. आशुतोष मुखर्जी त्यावर म्हणाले, सर माझ्या आईची तशी इच्छा नाहीये. लॉर्ड कर्झन अधिकारयुक्त स्वरात म्हणाले, जाऊन आपल्या आईला सांगा की भारताच्या गव्हर्नर जनरलची आज्ञा आहे. भारताच्या गव्हर्नर जनरलची आज्ञा आहे. मातेचा सदैव अभिमान बाळगणारे, तिची आज्ञा कधी न मोडणारे मुखर्जी यांनी बाणेदारपणे गव्हर्नर उत्तर दिलं, मातेच्या आज्ञेचं उल्लंघन करून मी दुसऱ्या कोणाच्या आज्ञेचं पालन करणार. भले मी ती व्यक्ती गव्हर्नर जनरल असो की ब्रिटनचा सम्राट असो, ईश्वराला सर्वत्र उपस्थित राहता यावे म्हणून त्यानं मातेचं रूप धारण केलं आहे. मातृभक्त, पितृभक्त व संस्कारयुक्त बालक हाच खरा पुत्र असतो. तो आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करतो. म्हणूनच म्हणतो की 100 दुर्गुणी पुत्रापेक्षा एक सदाचारी पुत्र परवडला. ही जी कल्पना मांडलेली आहे समर्थांनी, ही ज्ञान खरोखर ज्ञानस्वरूप आपण ब्रह्मच आहोत याची जाणीव ही आपल्याला होते. पण अज्ञानामुळे आपण सीमित व शांत आहोत अशी घट्ट कल्पना होते. मनात राहणार या विपरीत कल्पनेमुळे आत्मा अनंत असून, शांत अकर्ता असून, करता अभोक्ता असून भोक्ता आणि ब्रह्मस्वरूप असून जीवस्वरूप असतो. दृश्य वस्तूपासून समाधान मिळेल या खोट्या कल्पनेने मन प्रत्यरूपांसारखं फटक. दृश्य वस्तूपासून समाधान मिळेल या खोट्या कल्पनेने मनुष्य
ची वृत्ती मनवृत्तीप्रमाणे सारखी भेटत. त्या कल्पनेमध्ये परिवर्तन करण्यास मनालाच उन्मनन करावं लागतं, मनालाच जागृत होणं आवश्यक. मनाचे उन्मनन करण्यास प्रथम त्यास स्वतःमध्येच ईश्वराच्या कल्पनेने केंद्रित करतात की माझ्यामध्येच देव आहे, अशी त्याची थीम पक्की बसायला पाहिजे. पंडित महात्मा गांधी आणि ठक्कर बाप्पा एकदा एका रेल्वे एका स्टेशनवर बसले होते. गाडी यायला वेळ होता. एक वृद्ध आदिवासी आला व त्याने बापूजींना नमस्कार केला. गांधींनी, महात्मा गांधींनी पाहिलं तर त्या वृद्ध माणसाच्या अंगावर वस्त्र म्हणून फक्त लंगोट होत. दारिद्र्याचा तो साक्षात अवतार वाटायचा. त्याने एक पैसा बापूजीच्या पायावर ठेवला. बापूजीने तो पैसा पाहिला, त्याला विचारला, हा पैसा कसं ठेवलास? तो म्हणाला, तुम्हाला माहित असेलच, देवळात जाताना कधी रिकाम हाताने जाऊ नये. पण मी या पैशाचं काय करू? गांधीजी म्हणाले, कोणत्या तरी गरीबाला देऊन टाका. महात्मा गांधीने ऐकल्यावर पैसा आपल्याला नीट ठेवला. बरोबर असलेल्या ओरिसात एका कार्यकर्त्याला गोपवंतास ते म्हणाले, पाहिलं ना तुम्ही भारतीय लोकांचा आत्मा, इथला गरीबातला गरीब माणूस सुद्धा दुसऱ्या गरीबाला काहीतरी देऊ इच्छितो, तसे देणं आपला धर्म समजतो. या म्हाताऱ्या माणसाचं शरीर दुबळं झालं आहे, पण याचं मन मात्र बलवान आहे, याचा आत्मा मात्र बलवान. मनुष्याचा आत्मा बलवान असला पाहिजे. म्हणून मनाचं उन्मनन करण्यास प्रथम त्या स्वतःमध्येच ईश्वराच्या कल्पनेत केंद्रित करावं लागतं. सगुण उपासनेमध्ये साधतं. भगवंताच्या सगुण रूपा होती जीवाच्या साऱ्या कल्पना घोटाळू लागल्या म्हणजे जीवाचे सारे संकल्प भगवंतमय होऊन जातात. त्यामुळे जीवाची देहबुद्धी क्षीण होते, त्यातला कर्तापणा निघून जातो. कर्तेपणा आला की दुःख वाटायला येतं, पण कर्तापणा निघून जातो. त्या वासनात्मक त्याचा देह हा शुद्ध होतो. वासनात्मक देह सुद्धा हा शुद्ध करणं आवश्यक. म्हणून देह शुद्ध करुणी भजनी भजावे असं एक अभंग आपण कधीतरी ऐकला असेल. त्याचं वर्णन त्या अभंगामध्ये केलेलं आहे. त्यामुळं हा सगळा विचार करत असताना जीवाची देहबुद्धी क्षीण होती आणि त्याचा वासनात्मक देह हा शुद्ध होतो. वासनात्मक देह शुद्ध करण्यासाठी प्रत्येकाकडं अवधान असलं पाहिजे. जसं म्हणलं की अधिष्ठान, अनुष्ठान आणि अनुसंधान, तर त्या पद्धतीने अवधान आवश्यक आहे. 3 विद्यार्थी एका गुरुकडे शिक्षणासाठी गेले. त्यांना प्रवेश देण्यापूर्वी गुरुने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तिघांना एक एक कणकेचा कोंबडा बनवून दिला, कणकेच्या पिठाचा, आणि सांगितला घेऊन जा आणि जेथे तुम्हाला कोणी पाहू शकणार नाही अशा ठिकाणी त्याची मान तोडून आणा. तिघे जण कोंबडा घेऊन गेले. एक जण जंगलात गेला, त्याने विचार केला इथे दुसरे कोणी आहे का, आणि त्याची मान मुरगळली तो परत. दुसरा विचार केला की मोकळ्या जागी माणसे कदाचित पाहणार नाहीत, पण पक्षी झाडे तर पाहत असावेत. ते का गुहेत गेला. गुहेत दाट अंधार होता, पशु प्राणी कोणी नव्हते, त्याने त्या पक्षाची मान धडावेली. तिसऱ्याने विचार केला की कोणी पाहत नाही अशा ठिकाणी कोंबड्याला मारा अशी गुरुची आज्ञा. मग दुसरा कोणी, परंतु मी तो कोंबडा कापताना बघणार ना. जो परमात्मा पाहणार आहे तेव्हा कोंबड्याला मारणे शक्यच नाही. तो कोंबडा जशाला तसा घेऊन तो परत आला. तिघांनी आपापले विचार गुरुजीला सांगितले. गुरु म्हणाले, तिसऱ्याला मी काय शिकवणार? त्याला आत्म जाणीव व आत्मज्ञान अगोदर प्राप्त झाले. स्वतःच्या कृत्याकडे स्वतःच्या डोळ्याने पाहण्यास शिकणं यासारखं मोठं ज्ञान नाही. तेव्हा तुमच्याकडे कोणी जरी पाहत असेल तर तेव्हा तुम्ही असे वागता, तुमचं चारित्र्य ठरतं. आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण व आत्मजाणीव हे आध्यात्मिक ज्ञानाच्या 3 पायऱ्या आहेत. तुमचा फोन येऊ लागला धरून माझ्याच्या. तर अशा प्रकारचं चिंतन करताना की आपल्याकडं आत्मनिरीक्षण पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मजाणीव पाहिजे. या अध्यात्माच्या 3 ज्ञानाच्या 3 पायऱ्या, अध्यात्माच्या 3 पायऱ्या आहेत. अशा अवधानाच्या 3 पायऱ्या जर स्वीकारल्या तर द्वैत कल्पनेचं निरसन होऊ शकतं. आणि मग त्याचं वर्णन मुद्दाम त्यांनी केलं. अशा प्रकारची जाणीव समर्थांनी द्वैत कल्पना निरसनामध्ये अत्यंत प्रखरपणे मांडलेली आहे. याच संदर्भामध्ये समर्थ रामदास स्वामींनी द्वैत कल्पना निरसन, जसा हा समास 65वा आहे, तसं समर्थांनी 65व्या मनाच्या श्लोकामध्ये कशी कल्पना केली बघा. समर्थ असं म्हणतात, नको दैन्यवाणे जिणे भक्ती गुणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे, धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी. ते असं म्हणतात, हे म्हणा भक्तीशिवाय असलेलं
दैन्यवाणे जीवन कशाला हवं? जिथे द्वैत भाव आहे तिथं भक्ती नाही. मग असा जर तिथं भक्तीशिवाय जगणं हे कसं काय उपयोगाचं आहे? मूर्खपणाने दुःख कमी न होता दुप्पट करून घेशील. मी स्वतंत्र आहे, मी द्वैत आहे ही जर भावना निर्माण झाली तर तुझं दुःख कमी होणार नाही, जास्त वाढ. तरी श्रीरामाच्या ठिकाणी भक्तिभाव धर आणि रामाशिवाय असलेलं घर सुवर्णाचं जरी असलं तरी काही इच्छा धरू नकोस. म्हणलं नको दैन्यवाणे जिणे भक्ती ओणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे म्हणा आदरे प्रीती रामी, नको वासना हेम धामी विरा. हेमरा म्हणजे हे म्हणजे सुंदर सोनं, हे म्हणजे सोनं. तर असं सुवर्णाचं घर जरी असलं तरी त्याच्याबद्दल तू आकर्षण करू नको. जेव्हा रावणाचा वध झाला आणि लंकेवर विजय प्राप्त केला तेव्हा लक्ष्मण असं म्हणाला की आपण आता ही जी सोन्याची लंका आहे हिला आपण आता राजधानी करू, इथंच राहू. तेव्हा राम असं म्हणतात लक्ष्मणाला, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिष्य स्वर्गात दपी गरीयस. हे लक्ष्मणा, लंका सोन्याची जरी असली तरी सुद्धा मला ती प्रिय नाही, म्हणून मला स्वर्गापेक्षा माझी जन्मभूमी मला जास्त प्रिय. त्यामुळं अशा प्रकारचं चिंतन हे द्वैत कल्पनेचं आहे. म्हणून सांगितलं की जिथे रामाशिवाय असलेलं घर सुवर्णाचं जरी असलं तरी त्याची इच्छा धरू नको. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अनुभव हा जीवन मित्र असतो. अद्वैत भाव निर्माण कधी येतो मनुष्याचे की त्याच्या पाठीमागे काहीतरी अनुभवाची शिदोरी असते. ग्रीक देशामध्ये एक प्रसिद्ध ज्योतिष होता. एका रात्री तो रस्त्यात जात असताना तो ताऱ्यांचं निरीक्षण करत चालला. ताऱ्याच्या अभ्यासात दंग होता. डोळे आकाशाकडे मात्र रस्त्याकडे लक्ष नाही अशी त्याची अवस्था होती. साहजिक रस्त्यावर असलेल्या एका खड्ड्यात तो पडला आणि दगडामुळे त्याला जखम झाली आणि तो घाबरून वाद मला ते मोबत आणून देतात. अगदी बडे बडे लोक सुद्धा मला काही करण्यापूर्वी माझा हात बघतात, सल्ला घेतात. तुला मी एक तुझं भविष्य फुकट सांगणार. लोक मला पैसे देतात पण मी तुला पैसे न देता सांगणार आहे. हा हा करून ती म्हातारी जोरदार हसायला लागली. त्या ग्रीक ज्योतिषाला ती म्हणाली, राहू दे तुझं भविष्य. अरे समोर असलेला खड्डा ज्याला दिसत नाही पुढचं भविष्य काय सांग. अनुभवाच्या सुईने अहंकाराचा फुगा फुटतो. भविष्य वास्तवावर आधारलेलं असतं आणि म्हणून केवळ द्वैत कल्पना करून जमत नाही. त्या ठिकाणी अद्वैत भावाची आवश्यकता. मागच्या श्लोकामध्ये समर्थाने दैन्यवाणे जीवन का वाटायला येतं हे सांगितलं. म्हणून आता ते असे दैन्यवाणे जीवन वाट्यास येऊ नये असं जर वाटत असतं तर काय करावं म्हणून या श्लोकात सांगितलं. समर्थ असं म्हणतात की माणसाचं नशीब बदलता येत. या जन्मीचं नशीब पूर्व सकृतावर अवलंबून असतं पण पुढच्या जन्मीचं नशीब या जन्मावर अवलंबून असतं. बुद्धिवादी असलेल्या मानवाने मनावर ताबा ठेवून खरा भक्तिभाव जागृत होऊन परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. खरी भक्ती, खरी श्रद्धा, खरी निष्ठा, खरी भावना हीच खरी संपत्ती. यांचा अभाव असणं हे दैन्यच आहे. ज्याच्याकडं खरी भक्ती नाही. म्हणून म्हणलं की भक्ती वाचवणी मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. आम्ही लोकांना आमच्या दुःखाचं कारण समजतो पण अभंग असा म्हणतो की भक्ती वाचवणी मुक्तीची मज जडली रे व्याधी. काहीच कर्म न करता, कुठली भक्ती आणि श्रद्धा न करता लोकांना मुक्ती हवी आहे दुःखातून, संकटातून, तर ही अशी ही मोठी ही व्याधी आहे, मोठा आजार आहे. आणि आजाराला कोण आहे तर विठ्ठला मीच खरा अपराधी, मीच त्याचा अपराधी. त्यामुळं खरी भक्ती, खरी श्रद्धा, खरी निष्ठा आणि खरी भावना जर असेल तर ती संपत्ती आहे. आणि ती जर नसेल तो व्यक्ती दैन्यवाणा, तो दरिद्री आहे असं स्पष्ट समर्थाने या ठिकाणी व्यक्त केलं. त्यामुळं दैन्य भाव असणं म्हणजे द्वैत भाव असणं.
असा दैन्यभाव आपल्याकडे नसला पाहिजे. या संदर्भात एक दृष्टांत असा आहे. एकदा राजा भोजाच्या मनात प्रश्न निर्माण की मानवता व ईश्वर भक्ती या श्रेष्ठ काय. त्याने दरबारातील विद्वानांपुढे प्रश्न ठेवला. त्यावर बरीच चर्चा झाली, पण कोणत्याही उत्तरानं राजाचं समाधान झालं नाही. बऱ्याच दिवसानंतर राजा भोज जंगलामध्ये भ्रमण करण्यास गेला. अचानक काही जंगली लोकांनी शत्रू समजून राजावर हल्ला केला. राजाचे सैनिक व साथीदार इकडे तिकडे पांगले. राजाचा त्यांचा संपर्क तुटला. तो एकटाच वाट चुकून भटकत राहिला. चालून चालून राजा दमला. तहानेने त्याचा जीव कासावीस झाला. जवळपास पाणी कुठे दिसत नव्हतं. समोर एक त्याला झोपडी दिसली. झोपडीजवळ गेल्यानंतर त्याला तिथं एक साधू बसलेला दिसला. समोर त्याला त्या साधू दिसला. थकल्यामुळे त्याला चक्कर आली. तो बेशुद्ध पडला. तेव्हा तो त्याच्यावर तो शुद्धीवर आला. तेव्हा तो साधू त्याला वारा घालत होता. त्याला थोडं पाणी पाजलं. त्याच्या मांडीवर आपलं डोकं आहे हे राजाच्या लक्षात आलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो साधू महाराज म्हणाला, आपण माझ्यासाठी विनाकारण आपली तपश्चर्या भंग केली. ते ऐकून तो साधू किंचित स्मित करून शांतपणे म्हणाले, अरे ईश्वराची इच्छा अशी आहे की या जगात कोणी दीन दुःखी असून त्याच्या इच्छेचे महत्व त्याच्या उपासनेपेक्षा अधिक महत्वाचे. हा, परमेश्वराची उपासना केलीच पाहिजे, पण उपासनेपेक्षा त्याच्या इच्छेत त्याच्या मर्जीनं जीवन जगणं हे कितीतरी पटीत अधिक श्रेष्ठ आहे. दुसऱ्यांना मदत करणं, दुःखितांचं दुःख दूर करणं ही मानवता, हेच ईश्वर भक्तीचं सर्वश्रेष्ठ रूप आहे. त्या महात्म्याचे बोल ऐकून भोज राजाला स्वतःच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की प्रजेची गोरगरिबांची सेवा करून मानवता धर्माचं पालन करण्यात त्याने ठरवलं. मानवता हाच ईश्वर भक्तीचा श्रेष्ठ आविष्कार आहे, त्याची खात्री पडली. त्यामुळं इतरांना मदत करणं, इतरांना मदत करणं सोपं आहे का? आपल्या घरामधल्या लोकांना एखादी वस्तू आणण्यात आपला आनंद वाटतो, पण लोकांना काही द्यावं वाटत नाही. खरं म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनं जीवन जगणं इतकं सोपं नाही. परंतु इतरांना मदत करणं आणि ज्या लोकांची सेवा करणं हेच खऱ्या अर्थानं अद्वैत जीवन. आणि हे सगळं सोडून द्वैतपणाचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर वाटेला दुःखच येतं. म्हणून समर्थांनी द्वैत कल्पना निरसन करण्यासाठी जो प्रमास मांडला त्याच्यामध्ये हा दृष्टांत असा आहे की आपण सुद्धा अशा प्रकारे भोज राजासारखं कुठेही फसता कामा नये. त्यामुळं परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवणे हेच जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. समाजातील प्रतिष्ठा, पैसा, सत्ता हे कधी मिळत राहील, पण त्यात अडकू नये. मर्यादा असावी. संतांच्या ठिकाणी ही योग्यता असूनही त्यांनी प्रपंच सुखाचा आनंद न घेता परमार्थ साधला. अध्यात्म बैठक असल्याने, अंतःकरण ईश्वर भक्तीने भारले असल्याने त्यांच्या मनामध्ये समाधान, प्रसन्नता त्यांना कधीही सोडून गेली. अवघाची संसार सुखाचं करण्याची कल्पना त्यांनी केली. वैयक्तिक संसाराची अपेक्षा त्यांनी केलीच नाही. मनुष्य आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि धैर्याने कठीण प्रसंगाला सामोरं जातो. आणि कठीण प्रसंगाला सामोरं जाणं हीच जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणून द्वैत कल्पना निरसन करताना इति कर्तव्यता विसरली नाही पाहिजे. रशियाचा सम्राट फेडरिक हा बासरी वाजवत होता. रात्रीची वेळ होती. युद्धभूमीवरील छावणीत तो युद्धनीतीचा विचार करत होता. सिडलिसन नावाचा सेनापती कुठं आहे, बादशाने विचारणा केली. सेनापती आज युरोपामधील पोमरिया आहे त्याचं गाव, ते गाव जिंकण्यासाठी गेलेलं. ते काबीज केल्याशिवाय ते परत येणार असा निरोप आहे. दूताने राजाला मुजरा करून सांगितलं. सम्राटाने बासरी बाजूला ठेवली. जॉन डार्क या ठिकाणी आपला बरेच दिवस मुक्काम आहे. रशियन सैनिक अजून हटलेले नाहीत, तरी सेनापती माझी आज्ञा का पाळत नाही? माझ्या आज्ञेचं उल्लंघन म्हणजे मृत्यूला निमंत्रण आहे. जा आणि त्याचा शिर कापणा. राजाने रागाने सेवकाला हुकूम केला. सेवक फेड्रिकच्या आदेश त्याचे आश्चर्यचकित झाले. सैनिकांनी घाबरत घाबरत सीड लिझर्डला राजाचं म्हणणं सांगितलं. सीड लिझर्डने निरोप पाठवला. माझी मोहीम फत्ते झाल्यावर मी माझं शिर बादशाच्या नंग्या तरवीला स्वतः अर्पण केलं. आता मात्र या जगातील कोणती शक्ती मला या पवित्र कामापासून रोखू शकणार? सेनापतीने आपल्या फौजीला आदेश दिला. घनघोर लढाई झाली. त्याच्यामध्ये सीड लिझर्डचा विजय झाला. बादशाकडे परत आला. म्हणत आपल्या चरणी शिरच्छेद करून घेण्याची मी हजर आहे. आपली तलवार ज्याची वाट पाहत आहे ते डोकं माझं उडून टाक.
या शिरामुळे असंख्य शिर उत्पन्न झाले आहेत. मृत्यूच रूपांतर त्याने अमरत्वच केलं आहे. त्याच्याकडून जनतेकडून पुष्पवृष्टी होईल असे म्हणून फेडरिकने सेनापतीला उठून प्रेमाने आलिंगन दिले. कर्तव्य पालन करून तात्पुरत्या आज्ञा उल्लंघनाचं मिळालं यश आणि परत आज्ञा बोलावण्याची तयारी हे पण सम्राट प्रसन्न झाला. काही गोष्टी पाळाव्या लागतात, काही गोष्टी नाही पाळाव्या लागतात, पण इति कर्तव्यता कशात आहे? त्यातलं द्वैत आणि अद्वैत भाव हा लक्षात आला. त्यामुळं मनुष्य आपल्या कर्तव्यनिष्ठेने धैर्याने कठीण प्रसंगाला सामोरं जातो. त्याच्या अशा मनोवृत्तीला कधीच दैन्य प्राप्त होत नाही, ते कधी गरीब होणार. पण अशा सुंदर मनोवृत्ती भक्ती बांधून ठेवल्या पाहिजे. भौतिक विषयाची अभिलाषा, विषयांची आसक्ती, स्वार्थ वृत्ती, अहंकार आवरून मनाला सामर्थ्य दिलं पाहिजे. मनाचं सामर्थ्य कशामध्ये आहे? तर आसक्ती सोडली. मनाचं सामर्थ्य कशामध्ये आहे? तर स्वार्थी वृत्ती सोडली पाहिजे. मनाचं सामर्थ्य कशामध्ये आहे? तर अभिलाषा सोडून दिली पाहिजे. मनाचं सामर्थ्य कशामध्ये शक्य आहे? तर अहंकार सोडून दिला पाहिजे. आणि हे जर आपण आवरलं तर मनाला सामर्थ्य प्राप्त होतं. मग प्रत्येक कुठल्या माणसाचं मन दुर्बल काय आहे? तर त्याला विषयाची अभिलाषा, भौतिक अभिलाषा आहे. त्याच्या मनामध्ये कामवासना आहे, त्याला आसक्ती निर्माण झाली, तो स्वार्थी वृत्तीने वापरतो आणि त्याला प्रचंड अहंकार झालाय. अशी व्यक्ती कधी पण मनानं खंबीर राहू शकत. पण दुर्बलता येऊ नये यासाठी काळजी घ्यावी. शरीराने देह धर्म पार पडले तरी मनाने ईश्वराचं नामस्मरण झालंच पाहिजे. दारिद्र्य दैन्य येणार नाही हे ज्याला कळत नाही त्याचे दुःख दुप्पट होते. दुःख दूर करण्याचं मूळ कारण जाणावं आणि मग आपोआप दुःख दूर होते. जन्म मृत्यूचा फेरा चुकविण्यासाठी प्रीती रामी धरावी असं म्हणतात. धरी रे मना आदरे प्रीती रामी धरावी. ती रामाजवळ प्रीती धरली पाहिजे. ते प्रेम विशुद्ध योग्य रीतीचं मोकळ्या मनाचं असलं की ते धाम प्राप्त होईल. प्रेम म्हणजे सोनं, सोन्यासारखा मूल्यवान धातूचं घर म्हणजेच परधाम म्हणजे मोक्ष. वास विरहित भगवंतावरच प्रेम हे आपल्याला मोक्ष मिळून देईल. सगळ्या गोष्टी करत असताना मनुष्याला समदृष्टी असते. मागे आपण याच्यावर विचार केला. द्वैत भाव म्हणजे विषमदृष्टी, अद्वैत भाव म्हणजे समदृष्टी. म्हणून द्वैत कल्पना निरसन केले समर्थांनी. कल्पनाच चुकीची अशी निरसन केलं, निरूपण नाही केलं द्वैत कल्पनेचं. द्वैत कल्पनेचं निरसन केलेल्या समासामध्ये निरूपण नाही केलं. इनडायरेक्टली द्वैत कल्पनेचं निरसन करताना अद्वैत कल्पनेचं एका अर्थानं विवेचन केले समर्थांनी. एक पुराणिक प्रवचन करतो. प्रवचनाचा विषय होता तिसरा डोळा. प्रवचन संपलं, एक बाई त्या प्रवचनाकडे आली, प्रवचनाकडे, आणि तिने डोळ्यात अश्रू होते. ती हात जोडून म्हणाली, महाराज माझा तृतीय नेत्र उघडून द्या, माझा तिसरा डोळा उघडून द्या. तिच्या बोलण्यात सहजता आणि स्वाभाविकता होती. म्हणून पुराणिकाने विचारले, तुला नेमकं काय हवं आहे? ती म्हणाली, माझ्याजवळ सर्व काही आहे, संसारात मला काही नको आहे. आपण संत आहात, माझा तिसरा डोळा उघडा. उशीर करू नका, मला या ईश्वराचं एक वेळ दर्शन घडवा. आपले अनंत उपकार माझ्यावर होते, मी ते कधी विसरणार नाही. प्रवचनकार तिला म्हणाले, बाई तुला दोन डोळे आहेत, ते जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तुझा तिसरा डोळा उघडणार नाही, त्या परमात्म्याचं दर्शन घडणार नाही. महाराज मी दोन डोळे बंद करू का मी? हे दोन डोळे बंद करू. तिने विचारणा केली. महाराज म्हणे, बाई आपला एक डोळा असतो लोभाचा आणि दुसरा डोळा असतो द्वेषाचा. हे दोन्ही डोळे बंद झाल्याशिवाय तिसरा डोळा उघडत नाही. नुसते डोळे बंद करून जमणार नाही. जो असतो समतेचा, स्थितप्रज्ञेचा, तो उघडला की ईश्वर जवळच भासतो. एक डोळा समतेचा असतो, एक डोळा स्थितप्रज्ञेचा असतो. असं दिसतं. सुख दुःख, आशा निराशा, प्रेम द्वेष या द्वंद्वच्या पलीकडे जाऊन काही कर्म केले जातात, ते निष्काम करतात. कुठल्याच प्रकारचा फायदा नसलेलं कर्म करणं निष्काम कर्म असं म्हणतात. आणि समदृष्टी प्राप्त झाली की आपल्याला ईश्वर प्राप्ती पण होईल. अशा प्रकारचा द्वैत भाव, त्या द्वैत भावाचं निरसन समर्थांनी अत्यंत उत्कृष्टपणे या 65व्या समासामध्ये केलं आणि 65व्या मनाच्या श्लोकात. आणि ते विलक्षण जाणण्यासारखं आहे. अशा प्रकारचा या समासामध्ये द्वैत कल्पना निरसन समर्थाने जे केलेलं आहे त्याचं निरसन केलं, त्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यदने तोषावे,
तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. सरा कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछण मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सती आधारा. येणेवरे ज्ञान देवो सती. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी महाराज. इकडे लाईट गेलेला आहे आताच. अतिशय सुंदर सेवा. हां रामकृष्ण हरी, लाईट गेलाय आता इकडे त्यामुळे अंधार आहे. अतिशय सुंदर सेवा झाली महाराजांची नेहमीप्रमाणेच आणि खूप अभ्यासपूर्वक. खरंच म्हणजे अगदी वेगवेगळे दाखले देऊन वेगवेगळी उदाहरणं देऊन खूप सुंदर असं श्रीमनाचा श्लोक. आणि आपला दशक कितवा आहे मला वाटतं 7वा दशक ना. आणि त्याच्यातला 5वा समास आहे ना. 7वा दशक 5वा समास ना. 5वा समास बरोबर. बरोबर. आणि द्वैत कल्पना निरसन बरोबर. हां तर त्यामध्ये समर्थ सांगतात, आता माझ्यासमोर दासबोध नाही आहे पण जेवढं काही समर्थांनी आतमध्ये भरून ठेवलं आहे तेवढं खरं थोडंफार आहे त्याच्यामध्ये. की समर्थ काय सांगतात की ही कल्पना, जी कल्पना आहे ना ती कल्पनाच भगवंताची कर. म्हणजे मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. म्हणजे कोटी कल्पना केल्या तरी तिथे तुला रामाची प्राप्ती नाही. मग कल्पना कशाची कर, तर कल्पनाच त्या भगवंताची करायला पाहिजे. कल्पनाच कोणाची करायची? कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना हेची केवळ मोक्षदाती, असं समर्थांनी म्हटलंय. कल्पना जन्माचे मूळ आणि कल्पना भक्तीचे फळ. म्हणजे जन्माचं मूळ पण कल्पनाच आहे. जन्माला कोण